अप्रतिम सेट या ठिकाणी आहे। ही पहिली साडी, मोठा असा हा पदर असेल। बॉर्डर विषय सगळ्यात आधी बॉर्डर एक हलकी अशी मुनिया बॉर्डर आउटलाइन आहे, मग मस्त असं कमळावर मोर बसलेली आकृती आहे, काही फुलं सुद्धा आहेत आणि अजून मुनिया फिनिशिंग आहे। ही एक सेट दाखवते। हा याचा दुसरा रंग, हा तिसरा रंग, हा एक चौथा रंग आणि हा एक पाचवा आणि सहावा रंग। त्याशिवाय ना इथे वर्कवाल्या साड्या सुद्धा आहेत, जशी ही साडी। आता तुम्हाला वाटेल काय खास आहे वैष्णवी ताई यामध्ये? ही गोंड्यावाली नवरीची साडी आहे। नवरीची साडी आहे ही, रिच इन मटेरियल, ओरिजिनल इन मटेरियल। हा कोणताही कपडा आर्ट सिल्कचा म्हणजे पॉलिस्टर मिक्सवाला नाही, हा याचा फायदा आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अजून एकदा माझ्या या चॅनलवर। लग्न सराई पुढे आली आहे आणि लग्न सराई स्पेशल तुम्हाला मस्त चांगल्या साड्या हव्यात बस्ता बांधण्यासाठी। क्वालिटीचा कपडा, A1 कपडा, डिझाईन्स पण चांगल्या आणि हा मार्केटमध्ये नसतील अशा साड्या सगळ्यात मस्त ही जागा शोधून आणली। खरंच सांगते, पर्सनली ह्या सगळ्या व्हरायटींमधून एक साडी मला पर्सनली भरपूर आवडली, तीही दाखवेल आणि तुम्ही मला सांगाल माझी चॉईस कशी आहे ती, म्हणजे पैठणी। सगळ्यात आधी मी माझी फेवरेट साडी दाखवते। मला ही साडी आवडली। पहिली गोष्ट म्हणजे याचा रंग, याचा सेट अप्रतिम सेट या ठिकाणी आहे। ही पहिली साडी, मोठा असा हा पदर असेल, साडी ओपन करायला अलाउड नाहीये, होलसेल आहे म्हणून, बट तुम्ही लग्नाचा बस्ता घेऊ शकता इथे। जशी ही सुंदर साडी, ठीक आहे। याचाच रंग दाखवते, हा एक दुसरा रंग, हा छान रंग आहे। मिनिमल मेकअप केल्यानंतर ही एवढी मस्त वाटेल ना साडी। आता ही आपण गोल्डन साडी पाहिली, मस्त रंग आहे। पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते याच्या बॉर्डर विषय। सगळ्यात आधी बॉर्डर एक हलकी अशी मुनिया बॉर्डर आउटलाइन आहे, मग मस्त असं कमळावर मोर बसलेली आकृती आहे, काही फुलं सुद्धा आहेत आणि अजून मुनिया फिनिशिंग आहे। सेम फिनिशिंग पदरमध्ये ही आहे। आणि तुम्हाला माहिती मराठी ज्या पैठणी साड्या असतात ना महाराष्ट्रीयन, त्या रिच इन कलर्स असतात, खूप मस्त मस्त रंग असतात, जशी ही वस्तू। आता आय डोंट नो किती बायका तुमच्यापैकी हिरवा रंग तुम्हाला आवडत असेल, बट आय डोंट नो वाय मला हा कॉम्बिनेशन खूप आवडतोय। जस्ट विचार करा, 4 बायकांमध्ये सगळ्यात उठणारा रंग म्हणजे हा। आपण श्याम वर्णाच्या असेल किंवा तुम्ही गोऱ्या असाल किंवा माझ्यासारख्या असाल किंवा थोड्या अशा ब्राऊन कलरच्या असाल, दरेक स्किन कलरवर हा जाईल, कारण की हा रंग डॉमिनेटिंग आहे, म्हणून हा कॉम्बिनेशन डॉमिनेटिंग आहे। आता जाऊया पुढे। ही जी साडी दाखवते ना, ही आहे 1395 ची पैठणी। आता का याची किंमत, पहिली गोष्ट कपडा आहे ओरिजिनल आणि मिनिमल पैठणी, म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, लहान मोठं फंक्शन आहे, भरपूर मोठं नाही, लहान मोठ्या फंक्शनमध्ये घालण्याजोगत्या साड्या त्या। ही एक सेट दाखवते। ही 1495 ची साडी आहे, स्क्रीनशॉट घ्या बघू। 1495, हा याचा दुसरा रंग, हा तिसरा रंग, हा एक चौथा रंग आणि हा एक पाचवा आणि सहावा रंग। एवढ्या रंगाचा हा सेट आहे। 1495 ची साडी, कॅश ऑन डिलिव्हरी मिळेल, व्हिडिओ कॉलवरती तुम्ही घेऊ शकतात। काही मनात प्रश्न असेल या ठिकाणी तुम्ही विचारा, यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर ऑलरेडी दिला आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा। त्याशिवाय ना इथे वर्कवाल्या साड्या सुद्धा आहेत, जशी ही साडी। वर्कवाल्या साड्या मी जास्त दाखवत नाही चॅनलवर, कारण की मी थोडा ना मराठी ट्रेडिशनल टेस्ट दाखवते। आय एम बायस्ड अबाउट दिस, असायला नको, बट मी थोडा मराठी टेस्ट जास्त दाखवते, आपला मराठी बायकांना जास्त दाखवते, म्हणून हा सगळा असा माल या ठिकाणी आहे। एक अजून साडी जी मला पर्सनली आवडलेली आहे तीही दाखवते, या बघू जरा। मी व्हिडिओ बनवण्याआधी ना पूर्ण गोडाऊन फिरली, तुम्ही पर्सनली यायचं असेल तर येऊ शकतात। ती म्हणजे ही साडी। आता तुम्हाला वाटेल काय खास आहे वैष्णवी ताई यामध्ये? ही गोंड्यावाली नवरीची साडी आहे। हो, पहिली गोष्ट साडीला असे गोंडे आहेत, ठीक आहे। आणि ही साडी आहे 2295 ची, नवरीची साडी आहे ही, रिच इन मटेरियल, ओरिजिनल इन मटेरियल। हा कोणताही कपडा आर्ट सिल्कचा म्हणजे पॉलिस्टर मिक्सवाला नाही, हा याचा फायदा आहे। हा गोंडा आणि हे रंग, ही गोंड्यावाली साडी, ही पण गोंड्यावाली साडी आणि मेन म्हणजे चिंतामणी कलरची बॉर्डर आणि हळद हिरव्या रंगाचा कलर, पैठणीमध्ये काटापदरामध्ये गोंड्यांसोबत काहीतरी वेगळं, जेन्युइनली काहीतरी वेगळं। स्क्रीनशॉट घ्या जर हा माल हवा असेल आणि काही मनात प्रश्न विचारायचा असेल तर मला विचारा, कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे। काही प्रश्न आहे मला कमेंटला विचारा आणि ह्यापैकी कोणती साडी पटली असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, स्क्रीनशॉट घेऊन आणि परचेस करू शकतात। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। आजसाठी बस एवढंच, भेटूया उद्याच्या व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।